नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हवर मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो. आणखीन एक धक्कादायक प्रकार RCC जे मोटेगावकर सरांचं जी कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये काय प्रकार घडलेला आहे, कशा पद्धतीने प्रकार घडलेला आहे तो प्रकार मी पोलीस क्राईम न्यूज लाईव्हवर दाखवत आहे. बघा, RCC कॅम्पस म्हणजे मोटेगावकर सरांच्या इथं हे अँब्युलन्स का आलेले आहे, अँब्युलन्स मध्ये काय आहे बघा. मला पण माहित नाही, मी पण बघितलेलं नाही. अरे बापरे, याच्या तर डेड बॉडी आहे, मृतदेह आहे. सरांच्या इथं का आणलेला आहे बघा. मी कॅमेरामॅनला दाखवायला सांगतो की अँब्युलन्स आहे दाखवा, का काय प्रकार घडलेला आहे, सत्यता काय आहे. पोलीस सत्य तर शोधून काढतीलच, पण नेमकं काय घडलेलं आहे, डेड बॉडी या ठिकाणी का आणलेली आहे, ज्या पद्धतीनं या कॅम्पसमध्ये समोर कोण आलंय का नाही, येणार आहे का नाही, त्याचा सुद्धा पाठपुरावा पोलीस क्राईम न्यूज करल. काय कोण आहे तुमचे इथं, डेड बॉडी का आणली? मिळून येतं सर. कशाला आणली डेड बॉडी इकडे? मोठेगाव सरांच्या इथं काम होऊन त्यांनी पडलेत, 1 वर्ष कामाला होते त्यांच्याकडे. कुठं? इथं बांधकामावर. काय कुठलं बांधकाम कुठं आहे? हे कॉलेजच्या पाठीमागे, ITI कॉलेजच्या पाठीमागे. मग डेड बॉडी इथं का आणली? इथं सरांना भेटायला आणली की आमच्या भेटायला आले का नाहीत आली. मग इथं जबाबदार कोण आहे का नाही बघा. इथं यांचे स्टाफ आहेत. ज्या पद्धतीनं डेड बॉडीची विटंबना होत आहे. कधी वारलेले ते? काल सकाळी 8 वाजता त्यांचं PM वगैरे झालेलं आहे आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. मुलगी आहे एक लग्नाची, मुलगा आहे शिक्षणाचा आणि तेच काम कमी होते घरामध्ये. आता त्यांचं अंतिम हे झालंय, निधन झालंय त्यांचं. आता हे सरांनी आम्हाला काय ती मार्ग सहकार्य करावं असं. काय सहकार्य, नेमकी अपेक्षा काय तुमची? त्या मुलीचा, त्यांच्या बायकोचा, त्या लेकराचा भविष्याचा काहीतरी विचार करावा त्यांनी, असं आमचं म्हणणं आहे. मी त्यांचा मेहुणा आहे. ज्या पद्धतीनं आज त्यांच्या घरचे जे आहेत मोटेगावकर सर एक अत्यंत चांगलं नावाजलेलं आहे आणि त्या नावाजलेल्या आज आपण कॅम्पस मध्ये आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही कोण आहात, काय नेमकं इथं कशाला आणली बॉडी? ही त्यांनी दखलच घेतली नाही. दवाखान्यामध्ये बॉडी टाकले आणि जी टाकले ती त्यांनी दखल घेतली नाहीत. 20 तारखेला टाकलेलं. एक अर्धा तास झाला असेल. इथं घेऊन चला कोण म्हणलं तुम्हाला? नाही, आम्हीच घेऊन आलो तिथं. आम्हीच घेऊन आलो सरांनी, कारण 8 दिवस झाले तिकडे हॉस्पिटलला कुणीही आलं नाही. आम्हाला काही त्याला बघायला कुणी आलं नाही हॉस्पिटलला ऍडमिट. सरांना तुम्ही फोन केलता का? सरांशी संपर्क साधला होता का? नाही, सरांना संपर्क. मग अचानक तिकडे कशी काय घेऊन आला तुम्ही? नंबरच नाही सरांचा आमच्याकडे. आम्ही सरांनाच भेटा इथंच येणार झालो. असं झाले. अत्यंत भयानक प्रकार आहे आणि हा भयानक प्रकार, अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. नाव काय त्यांचं? दिलीप गंगाधर मस्के. राहणार कुठले? संत गोरोबा सोसायटी. संत गोरोबा सोसायटी. किती दिवसापासून कामाला होते? ह्यांच्याकडे 1 वर्षाच्या कालावधी होते. त्यांचं काय नियुक्तीपत्र होतं का? काय नाही. ते आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड हे ते असं. जोपर्यंत डेड बॉडी या ठिकाणावरनं घेऊन जात नाही तोपर्यंत पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह हे तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण मोटेगावकर सरांचं जी RCC कॅम्पिंग आहे त्यातनं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी अजून एकदा डेड बॉडी दाखवतो तुम्हाला. हे अँब्युलन्स आहे. अँब्युलन्सचा नंबर आहे MH24AB 6898. बघा कशा पद्धतीनं आहे. मृतदेहाची विटंबना पण झालेली आहे. काल त्यांचं PM झालेलं आहे. काल PM जर झाला असेल तर त्या डेड बॉडीची किती विटंबना झाली असेल, डेड बॉडीला पाणी सुटलं असेल. ज्या पद्धतीनं बघा, हे पूर्ण विद्यार्थी मी तुम्हाला दाखवतो. अत्यंत पूर्ण ट्युशन एरियाचं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे पहा, घरचे नातेवाईक ह्या ठिकाणी बसलेले आहेत. बघा कशा पद्धतीनं हे आहेत आणि मोटेगावकर सरांच्या कॅम्पसमध्ये आहे. हे डेड बॉडी आहे. हे डेड बॉडी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा कशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी नातेवाईक आहेत, नातेवाईक त्यांचे परिवारातले घरातले आहेत. ज्या पद्धतीनं ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेला मोटेगावकर सर जर समोर आले असते तर लवकरात लवकर हा विषय मिटला असता. मोटेगावकर सरांनी का हा विषय गांभीर्यानं घेतलेला नाही, हा निर्माण झालेला एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मोटेगावकर सर एक नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे, नावाजलेलं एक नाव आहे.
मोठेगावकर सरांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली का नाही ते पण बघणं गरजेचं आहे. नातेवाईक म्हणतात की मोठेगावकर सरांपर्यंत आम्ही पोहोचलो नाही, मोठेगावकर सरांसमोर आमची बातचीत झालेली नाही. खरोखरच ही किती योग्य आहे? खरोखरच तुम्ही मोठेगावकर सरांचे आता तरी बोलणं झालंय का? नाही सर, झालं नाही. आता कोण आतमध्ये? काल पण येऊन गेलो इथं, सर आम्हाला भेटले नाहीत. इथं मध्ये काय सर होते, त्यांनी आम्हाला म्हणले तुम्ही भेटू शकत नाहीत म्हणले, सर गावाला गेलेत, लग्नाला गेलेत असं म्हणाले. खरोखरच 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 ज्या पद्धतीनं अत्यंत दुर्दैवी माणसाला काळीनामा फासणारी घटना झालेली आहे. मोठेगावकर सर लवकरात लवकर या परिवाराचं जी म्हणणं आहे ते ऐकून घ्या. तुमचं या ठिकाणी तुमचे लोक या ठिकाणी आहेत, तुमचे लोक या ठिकाणी तोंड लपवायला लागलेले आहेत. बघा, पळू चाललेले लोक आहेत. खरोखरच मला काही मर्यादा आहेत. तुम्ही नावाजलेले आहात. लवकरात लवकर त्या परिवाराला तुम्ही काय असेल ते बोलणं करून घ्या आणि अंत्यविधी करण्यासाठी ती डेड बॉडी जी आहे सॉरी, माझी तब्येत बरी नाहीये. माझी तब्येत जरा खराब असल्यामुळं मला व्यवस्थित अँकरिंग करता येत नाही. खरोखरच नातेवाईक या ठिकाणी उन्हात तळत बसलेले आहेत. खरोखरच नातेवाईकांची मोठेगावकर सर तुम्ही अत्यंत हुशार, अत्यंत नावाजलेले आहात. आणि खरोखरच सहकार्य करणारी तुमची संस्था आहे, तुमचं इन्स्टिट्यूट आहे. लवकरात लवकर ह्या डेड बॉडीची विटंबना होणार नाही तोपर्यंत ह्या नातेवाईकाशी बोलणं करून घ्या. याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.